ज्या मैत्रिणींची मुलं खरंच अशी लहान आहेत, त्यांना तुम्ही मोबाईलपासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. त्यांना जास्तीत जास्त त्यांच्यासोबत तुम्ही स्वतः खेळा. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. कशा आहात मैत्रिणी? मस्त ना? हो, आपल्याला मस्तच राहायचे. कारण ज्यावेळेस आपण मस्त राहणार, त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू आणि त्यांना मस्त ठेवू शकू. तर आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आणि मस्त राहायचे. तर चला मग मैत्रिणींनो, आपण आज थोडीशी छोटीशी चर्चा करूया. ती कशी माहिती आहे? आता आपल्या ज्या छोट्या छोट्या चिमुकले मुलं आहेत ना, त्यांच्याविषयी मी आता थोडीशी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. तर मी आता म्हटलेलं आहे, आपले चिमुकले बाळ. पण याचा कधी विचार केलाय आपण, की जे आपले चिमुकले बाळ आहेत ना, त्यांचं जे बालपण आहे ते आता सध्याला आहे का हो? जसं आपलं बालपण होतं त्यावेळेस आपलं जसं बालपण होतं तसं आता मुलांचं बालपण आहे का? नाही. तर हे बालपण कशामुळं कमी झाले किंवा कोणी हिरावून घेतलं असं वाटतं तुम्हाला? मोबाईल ना? हो, मला वाटतं माझ्यासारखं तुमचंही उत्तर असणार मोबाईल. मला नक्कीच वाटतं, की आता जे सध्याला बालपण हिरावून घेतलेलं आहे, तो सध्या मोबाईलने हिरावून घेतला आहे. कारण की आपल्या काळामध्ये आपल्याकडे मोबाईल नव्हते. त्यामुळं आपण उडाण होतो, म्हणजे एखादा पक्षी असल्यासारखा. इथं आत्ता तर उद्या तिथं किंवा आता तिथं खेळतोय तर थोड्या वेळाने जरा इथं. एका प्रकारचं एक चंचलता होती आपल्यामध्ये आणि आपल्याला फुल म्हणजे एकदम छान असा बालपण एन्जॉय करता आला. पण आता मुलांना एन्जॉय करता येतो का? नाही. कारण की हा सर्व जो त्यांचा बालपण आहे, तो त्यांच्या मोबाईलने हिरावून घेतलेला आहे. हे माझ्या लक्षात तर नेहमीच येतं. म्हणजे ज्यावेळेस मी मुलांना बघते सारखंच मोबाईलमध्ये असतात, त्यावेळेस मला वाटतं, की बापरे! आपलं किती बालपण छान होतं आणि आता ह्या मुलांना बालपणच नाहीये, नाही का? तर ही कटाक्षाने मला अजून एकदा लक्षात आलं, जसं की मी आता तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, की माझा छोटासा पार्लरचा व्यवसाय आहे. तर मी माझ्या पार्लरमध्ये काम करत होते. तर एक ताई आल्या, त्यांच्या लहान मुलाला घेऊन. एक 2 ते 3 वर्षाचा मुलगा असेल, त्यांना ते घेऊन आल्या होत्या. आणि त्यांना बरचसं काही करायचं होतं, म्हणजे फेशियल वगैरे असं करायचं होतं. त्यामुळे जास्त वेळ लागणार होता त्यांना पार्लरमध्ये. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाला खाण्यासाठी थोडासा खाऊ घेऊन आला आणि त्याचबरोबर त्यांनी एक लक्षपूर्वक मला म्हणजे ती गोष्ट अशी लक्षात राहिली, कारण की त्यांनी त्या मुलाला खेळणी सोबत आणली होती खेळण्यासाठी. आणि मग मी माझं काम चालू केलं आणि त्या ताईंचं फेशियल वगैरे करत राहिलं. त्यांच्या कामाला मला वाटते 2-2.5 तास लागले. पण मला आश्चर्य वाटलं, या 2-2.5 तासामध्ये त्या मुलाने अजिबात मोबाईल घेतला नाही. का? तर ताईंनी खूप छान खेळणी त्याला घेऊन आल्या होत्या सोबत. म्हणजे जे कोडे सोडवतात किंवा ट्रेन किंवा ए असं काहीतरी बनवायचा खेळ असतो ना, कोडे टाईप, तसं त्यांनी खेळणी त्याला आणली होती. कलरफुल होती, म्हणजे वेगवेगळ्या कलरचे असे बॉक्सेस वगैरे होते. ती खेळणी त्या मुलाला सोबत आणली होती आणि अक्षरशः माझं पूर्ण पार्लरचं काम होईपर्यंत त्या बाळाने एकदा सुद्धा मोबाईल मागितला नाही. कारण तो इतका मग्न झाला त्या खेळण्यामध्ये, की तो वेगवेगळं असं जोडत होता बॉक्सेस वगैरे आणि मला दाखवत होता, "हे बघा काकू, मी हे बनवलंय, मी ते बनवलं." मला इतकं छान वाटलं ना, की आता सुद्धा म्हणजे अशी मुलं आहेत, जी त्यांना मोबाईलची गरज नाहीये. पण मी पाहते ना, ज्यावेळेस पार्लरमध्ये बऱ्याचशा बायका येतात ना, त्या येतात आणि म्हणजे अक्षरशः जर त्यांचं अर्ध्या तासाचं, तासभराचं काम असलं, तर पूर्ण तेवढा टाईम स्पेंड ते पूर्ण त्यांच्या मोबाईलसोबत करतात. त्यामुळे मला हे जरा वेगळं वाटलं, की हा बाळ तर किती छान खेळतोय या बॉक्सेससोबत. मग सगळं झाल्यानंतर मी ताईंना विचारलं, की आता सुद्धा या काळामध्ये म्हणजे इतके मग्न बिना मोबाईलची मुलं खेळतात, हे मला छान वाटलं बघून. मग ताई, तुम्ही ह्याला सवय कशी लावली हो? कारण की मी जेव्हा पाहते तेव्हा मुलं इतके मग्न असतात, की एकमेकाला सुद्धा बोलत नाहीत. म्हणजे ज्यावेळेस पार्लरमध्ये अशी छोटी-छोटी मुलं येतात ना, त्यावेळेस ती प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि ते एकमेकांना बोलत पण नाहीत. पण आपल्या काळामध्ये आपण ज्यावेळेस छोटी-छोटी मुलं जमायचो, त्यावेळेस आपण एकमेकाला बोलणे, हसणे, म्हणजे लहान मुलाला ओळख काही लागतच नाही. तसं आता राहिलेलंच नाहीये. ज्यावेळेस ते मुलं माझ्या पार्लरमध्ये येतात ना, त्यावेळेस सगळेजण मोबाईलमध्ये मग्न असतात. त्यामुळे मी ताईंना प्रश्न केला, की "तुम्ही कशी काय सवय लावली ह्या मुलांना?" त्या बोलल्या, की "ताई, ज्यावेळेस तो लहान होता ना, त्यावेळेस मी म्हणजे जास्त असं
त्याला कधी मोबाईलच दिला नाही. त्याला मी जास्तीत जास्त अशा खेळण्यामध्येच मग्न ठेवलेलं आहे. समजा आता तो 3-1 वर्षाचा होता, मग त्याला तो एक कलर करण्यासाठी बुक त्यांनी ठेवलेत किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे खेळणे ठेवलेत किंवा त्यांना त्या सारख्या संध्याकाळी बाहेर खेळायला नेतात, लहान मुलांमध्ये खेळवतात आणि वेगवेगळे जे मैदानी खेळ असतात ते 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 खेळवतात त्या मुलाला. असं ते सांगत होते, की मी त्याला जास्त कधी मोबाईल दिलाच नाही. कारण की ज्यावेळेस मुलांना आपण सुरुवातीला 1-2 वेळेस मोबाईल देतो ना, मग त्याला तेच छान वाटतं. मग त्याला तेच खेळावसं वाटतं, असं त्या सांगत होत्या. त्यामुळं मी कधी ह्याला मोबाईल दिलाच नाही जास्त करून. कधीतरी देते, पण अगदी कार्टून वगैरे बघण्यासाठी ताई थोडा वेळ 10-15 मिनिटं वेळ जास्तीत जास्त अर्धा तास मोबाईल असतो माझ्या मुलाजवळ, पण कधीतरी असं रोजचा रोज नाही. अशा त्या सांगत होत्या. मग ते ऐकून मला खरंच छान वाटलं आणि असं वाटलं या प्रसंगातनं आपण एक आपल्या मैत्रिणीसाठी व्हिडिओ बनवूया, की ज्या मैत्रिणीची मुलं खरंच अशी लहान आहेत, त्यांना तुम्ही मोबाईलपासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. त्यांना जास्तीत जास्त त्यांच्यासोबत तुम्ही स्वतः खेळा. म्हणजे त्या ताईंनी जसं सांगितलं होतं ना मला, की मी स्वतः त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करते, खेळते. मग अशा खेळण्या दिल्या. त्याचप्रमाणे मला असं वाटलं, की हा संदेश मी माझ्या मैत्रिणीपर्यंत पोहोचावा, जेणेकरून बरेच मुलं या मोबाईलपासून दूर राहतील. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा नक्कीच प्रयत्न करा, की मुलांना एखाद्या अशा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणून द्या आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या हातामध्ये तुम्ही सुरुवातीला जास्त वेळ मोबाईलच नका देऊ. ज्यावेळेस त्यांना मोबाईलची सवय लागेल ना, ते परत-परत मागतील. त्यामुळे त्यांना जास्त वेळ तुम्ही मोबाईलच नका देऊ. जास्तीत जास्त खेळणी द्या किंवा त्यांच्यासोबत तुम्ही खेळा, त्यांना ग्राउंडमध्ये वगैरे खेळायला न्या. जेणेकरून जास्तीत जास्त वेळ त्या बिना मोबाईलशी घालवतील असं त्यांच्यासोबत तुम्ही राहा. पण हे सुरुवातीपासून जर आपण सवय लावली तर त्यांना हे होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटलं, की ज्या मैत्रिणीची मुलं लहान वगैरे आहेत, म्हणजे मोठे झाल्यानंतर आपण ती मोडू शकतो सवय, पण खूप हार्ड आहे. एकदा मुलांना सवय लागली ना, खूप अवघड जातं त्यांना आपल्याला त्याच्यापासून दूर करण्यासाठी. त्यामुळे ज्यावेळेस त्यांचं बालपण असतं ना, त्याच वेळेस हे आपल्याला करावं लागणार आहे. त्यांना जास्तीत जास्त मैदानी खेळ दाखवायचे किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे खेळणे निघाले आहेत, पझल्स निघालेले आहेत. खूप सारे खेळणे आहेत, जे मुलाला आपण सुरुवातीपासून त्यांच्या हातामध्ये द्यायचं, की बघ हे असं कर, हे असं कर. त्यांना आपण जर त्यांच्यासारखंच बालपणामध्ये जाऊन त्यांना जर आपण सुरुवातीला खेळवलं ना, तर नक्कीच या बाळासारखे मुलं आपल्याला हे होतील, सवयीचे होतील, जेणेकरून त्यांना मोबाईल लागणार नाही खेळण्यासाठी आणि ते मोबाईलपासून लांब होतील. त्यामुळं मला खरंच मनापासून असं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि मला हा संदेश मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, जेणेकरून बरेचसे मुलं मोबाईलपासून लांब राहतील आणि असे स्वतः छंद छंद जोपासण्यासाठी लागतील, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, त्यामुळे तुम्हाला माझे नोटिफिकेशन मिळतील आणि जर माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला खरंच काही आवडत असेल, काही तुम्हाला वाटत असेल, की हां, याच्यातनं मला हा खरंच छान संदेश मिळाला, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.